दायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभाशिष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समभागणी, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समभागणी, हीच आमची प्रार्थना। भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री। तो काजव्यांचे जागरी, माणसाने माणसाशी माणसा समभागणी, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समभागणी। जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। देवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी। एकपणाचे भरते पाणी, मातीचा घागरी। भीमथडीचा तट्टानाया, तट्टानाया, तट्टानाया। भीमथडीचा तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा। जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। भीतीना आम्हा तुझी मुडी ही, गडगडणाऱ्या नभा। आसमानांचा सुलतानीला जबाब देती जिव्हा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सिंह गर्जतो। सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महा
हुतात्मा चौक यह मुंबई कोट क्षेत्र का एक ऐतिहासिक चौक है जिसका पुराना नाम फ्लोरा फाउंटेन था। उसके पास ही दादा भाई नौरोजी मूर्ति, हुतात्मा स्मारक और फ्लोरा फाउंटेन ये स्मृतियां दर्शाती हुई वास्तुएं है। मुंबई, गुजरात और महाराष्ट्र 1956 के वक्त के स्वतंत्र राज्य थे। मुंबई जैसे आर्थिक दृष्टि से बड़े राज्य को अपने राज्य में शामिल कर अपने राज्य को बड़ा बनाने की गुजरात की चाह थी। मुंबई के मुख्यमंत्री मोरारजी देसाई, इनका भी यही कहना था और मुंबई के लोग इससे सहमत नहीं थे। मुंबई के ज्यादातर लोग मराठी भाषा के थे, इसीलिए मुंबई को महाराष्ट्र में सम्मिलित करने के लिए मुंबई के लोगों ने आंदोलन किया। 21 नवंबर 1956 को शाम के वक्त सुबह से ही कुछ तनाव भरा माहौल था। राज्य की पुनर्रचना करने वाले आयोग ने मुंबई को महाराष्ट्र में सम्मिलित करने से मना कर दिया। इससे पूरी मुंबई के लोगों में गुस्से का माहौल हुआ। उन्होंने उस बात का निषेध हर जगह पे दर्शाया। वहां के कारखानों में काम करने वाले लोग एक हुए और उन्होंने आंदोलन किया, वो भी सफेद कपड़े पहन के। यह लोग फ्लोरा फाउंटेन के सामने जमा होने वाले थे। शाम के 4 बजने के बाद सारे कारखानों से निकल के ये लोग फ्लोरा फाउंटेन के सामने आकर निषेध करने वाले हैं, ऐसा पुलिस को पता चला। एक और सीएसटी से और दूसरी ओर बोरीबंदर से लोग आ रहे थे, वो भी सफेद कपड़ों में जोर जोर से घोषणाएं करते हुए। बिना पुलिस की चिंता किए लोग आते जा रहे थे, जबकि ऐसा लग रहा था कि पुलिस की वजह से लोग नहीं आएंगे। बिना किसी पुलिस दबाव के लोग आते जा रहे थे और लोग फ्लोरा फाउंटेन के सामने आंदोलन करने बैठ गए। आंदोलन खत्म करने के लिए लोगों पर लाठियां बरसाई, पर फिर भी लोग पीछे नहीं हटे। जैसे कि फ्लोरा फाउंटेन के पानी को काली सफेद सड़कों पर बहता देखा जा सकता है, वैसे ही प्रदर्शनकारियों के रक्त का प्रभाव उन सड़कों पर बहता दिखा गया। इस आंदोलन में साल 1957 के जनवरी तक 105 हुतात्मा शहीद हुए, पर कई लोगों का कहना है कि 106 लोग शहीद हुए थे। इन सारे हुतात्माओं के सामने और मराठाओं के सामने कांग्रेस सरकार को भी झुकना पड़ा और आखिर 1 मई 1960 में मुंबई के साथ संयुक्त महाराष्ट्र की स्थापना की नींव रखी गई। उसके बाद 1965 में उस जगह पे हुतात्मा स्मारक की स्थापना हुई। महाराष्ट्र की लड़ाई में अपने शहीदों को याद करने के लिए इस चौक का नाम हुतात्मा चौक रखा गया। किसानों और कार्यकर्ताओं ने हाथ में पकड़ी मशाल की प्रतिमा को चौक में खड़ा कर दिया गया। आज भी उस काली सफेद सड़कों पे उन 106 हुतात्माओं का खून और उनके लिए आंसू मुंबई के लोगों के लिए सूखे नहीं है। दुनिया में बहुत से आंदोलन हुए और बहुत से लोगों ने इनमें अपनी जान गंवाई, पर आज भी उन हुतात्माओं के परिवार का दुख कम न हो सका। क्या हम 1 मई को इन हुतात्माओं का बलिदान इसी श्रद्धा से याद करते हैं? इस घटना पे एक मराठी नाटक बनाया गया है जिसका नाम गोरेगाव वाया दादर है। आज महाराष्ट्र दिन। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। 1947 साली पारतंत्र्यातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण मराठी भाषा बोलणाऱ्यांचं काय? म्हणूनच 1956 सालच्या भाषावर प्रांत रचनेच्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती। संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समितीमधील पुण्याचे केशवराव जेथेंसोबत आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, श्रीपाद अमृत डांगे आणि अनेक लोकांनी त्यांना साथ दिली। खेड्यापाड्यात गावोगावी जाऊन शाहीर अमर शेख आणि तुकाराम भाऊ साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी थाटात आणि लोकनाट्यातून जनजागृती केली। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, गोवा आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी जवळपास 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। उत्सव हा बलिदानांचा असा साजरावा, जय जयकार तयांचा आसमंती गरजावा। सांडिले रुधिरजांनी महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा आणि या लढ्यात ते महाराष्ट्र राज्य। तेव्हापासून 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। याच दिवसाला कामगार दिवस म्हणूनही संबोधलं जातं। चला तर 105 हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून या महाराष्ट्राला वंदन करूया। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। आदरणीय प्राचार्य महोदया,
सुनने वाले मेरे साथी शिक्षकगण तथा मेरे प्यारे छात्रों, आज 1 मई जिसे हम महाराष्ट्र दिन और मजदूर दिन के रूप में मनाते हैं, आप सभी को इस महान दिवस के अवसर पर मैं हार्दिक बधाई देती हूँ। बच्चों, आज का महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, वीर सावरकर और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के उच्च कोटि के विचारों द्वारा निर्मित हुआ है। महाराष्ट्र शब्द का अर्थ है महान भूमि। इस महाराष्ट्र की भूमि में अनेक महापुरुषों ने जन्म लिया। इतना ही नहीं, इस महाराष्ट्र की भूमि को हम संतों की भूमि भी कहते हैं। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ जैसे महान संतों के पदस्पर्श से यह भूमि पावन हुई है। 1 मई 1960 में महाराष्ट्र को पूर्ण स्वतंत्रता का स्तर प्राप्त हुआ। उसके बाद उस समय के भारत के प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू जी ने महाराष्ट्र की बागडोर श्री यशवंतराव चौहान जी के हाथों में सौंप दी। दरअसल देखा जाए तो भारत देश की परतंत्रता की श्रृंखलाएं तोड़कर भारत देश को आज़ादी दिलाने के लिए अनेक महापुरुषों ने एवं क्रांतिकारियों ने अहम भूमिका निभाई है तथा अपने प्राणों की बाजी लगाई है, जिनमें वासुदेव बलवंत फड़के, लोकमान्य तिलक, महात्मा गांधी आदि का नाम अग्रक्रम से लिया जाता है। हिंदवी स्वराज्य की स्थापना करके तथा मुगल सल्तनत को नेस्तानुबूत करके स्वराज्य का सपना साकार करने वाले छत्रपति शिवाजी महाराज को याद करने का आज का दिन है। हमारा महाराष्ट्र अनेक कवि, कलाकार, संगीतकार तथा खिलाड़ियों की जन्मभूमि और कर्मभूमि है। इन सभी को याद करना हमारा परम कर्तव्य है। मेरे प्यारे छात्रों, अपने पुरखों द्वारा प्राप्त हुई इस वसीयत को ठीक ढंग से संभाल कर रखने का हमें प्रयास करना है और इस महाराष्ट्र का इतिहास स्वर्ण अक्षरों से मुद्रित करने के लिए भ्रष्टाचार, गरीबी, भूखमरी, अत्याचार को दूर करने के लिए जितना संभव हो सके उतना हमें योगदान देने का प्रयास करना चाहिए। जय हिंद। चला या तुम्हाला मुंबई दाखवतो। More than just a city, Mumbai is its people. I'm Mumbai. I walk the walk, I talk the talk. Freestyling, mind-boggling, madly Mumbai. Chock-a-block, the ticking clock. My dream throbbing veins, truly Mumbai. Never still, I'm the calm that heroes are made of. Matchless, timeless, headstrong, I belong, I'm Mumbai. I never sleep. I'm the dream that dreamers stand by. At the speed of light I try, never shy. I fly, I'm ending, I'm Team Mumbai. I never sleep. I'm the flame that carries on from every dust and dawn. Action stolen, purely Mumbai. I never been. I turned the game on its head. I've led deeply Mumbai. So many of me, come meet them all, me Mumbai, me Maharashtra. Good morning students. Today I am going to speak few words on Maharashtra Day. Maharashtra Day is popularly known as Maharashtra Din. It is celebrated every year on 1st of May. On this day in 1960, Maharashtra attained statehood after the division of the Bombay state. It was on this day Maharashtra state was formed on linguistic ground. In 1960, the Bombay Reorganization Act was passed in the Parliament and
the multilingual state of Bombay was divided into Marathi and Konkani speaking state of Maharashtra and Kutchi and Gujarati speaking state of Gujarat. Let me tell you, it was not only the act which was responsible for the formation of the state, it was also the Sanyukta Maharashtra movement which was responsible, not to forget the sacrifice of the 105 martyrs who led their life for the state. The celebration of Maharashtra Day takes place everywhere in the state. Parade, singing of patriotic songs and speeches mark the occasion. It is great pride to be living in the state. Maharashtra is one of the progressive states of the Indian Union. Due to pandemic condition last year and this year, the celebrations are a low-key affair. But the zeal, fervor and pride in our mind is not less. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. एक मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एक आदर्श शासनकर्ता, कुशल संघटक, लोक कल्याणकारी राजा, नव्या युगाचा निर्माता, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी, अशा शिवरायांना माझा मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते हे शिवछत्रपतींनी करून दाखवले. शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती असा तो शिवछत्रपती. राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला. गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवछत्रपती. मुलांनो, आजच्या आधुनिक युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बाणण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जगदंब जगदंब माझ्या शूरवीर मराठ्यांनो, मी शिवाजीराजे शहाजीराजे भोसले बोलतोय. आज माझा मराठा मुलगा ते चाललाय तरी काय. मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, पोर्तुगीज आणि इंग्रज या बलाढ्य देशातून आपल्या तलवारीचे पाणी पाजून त्यांना मराठी हिसका दाखवणाऱ्या माझ्या मध मराठ्यांना चाललंय तरी काय. मग तुमची तर मध मराठ्यांची जात सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजती दात, ही जात मराठ्यांची. मराठा फक्त लढणे जाणतो, रडणे नाही. आई तुझा भवानीचा वरद हस्त, महाराष्ट्राची रयत आणि दस्तूरखुद आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जगदंब जगदंब. My banners, they will forever burn bright. Swords raised in my name, flame with faith. My spirit will stay undaunted, defiant.
Come whatever the darkness at my gate. Never have I bent my head in battle. Tall tales of valor my walls remind. There'll never be a soul in the world that can ever conquer mine. In the lore of mothers, I will live on. Memories of my mother, they all live in me. My bravery comes not from fighting, but from her deep-rooted strength in me. The ways of men in war won't change, but for my people, a new day will dawn. I shall rise above history, theirs and mine. Our legend will forever live on. So many faces, so many of me. Come meet them all. मी रायगड, मी महाराष्ट्र. शुभ सकाळ. आज 1 मे महाराष्ट्र दिन. या महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली, युगायुगांची जीवनगंगा उदे तुझ्या पावली. खरंच महाराष्ट्र ही आपली माऊली आहे. अशा या मातेच्या पोटी अनेक थोर विचारवंत समाजसुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्याने ही महाराष्ट्रभूमी पावन झाली आहे. महाराष्ट्राचा सामाजिक ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे. महाराष्ट्र त्यागाची, पराक्रमाची आणि देशप्रेमाची भूमी आहे. लोकांच्या कल्याणाकरता सामाजिक विचार रुजवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी मोलाचे काम केले आहे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे सामाजिक कार्य करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जातीय भेदभाव नष्ट करणे, बालविवाहावर बंदी आणणे, विधवा विवाहाचे समर्थन करणे आणि महिला शिक्षण असे सुधारणावादी कार्य केले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा समाजाचे हित करणारे कार्य केलेले आहे. सावित्रीबाई फुले यांना ज्योतिबा फुले यांनी प्रथम वाचन आणि लेखन शिकवले. नंतर त्यांनी स्वदेशी शाळा पुण्यात सुरू केली. सावित्रीबाई स्वतः नंतर शाळेत शिकवत असत. त्यांना या शिक्षणात, ज्ञानदानात फार अडथळे आले, परंतु त्यांनी हे ज्ञानदानाचे कार्य बिलकुल थांबवले नाही. त्या दोघांना कोणाचेही आर्थिक सहाय्य न घेता त्यांनी पुढे मुलींसाठी विविध ठिकाणी शाळा सुरू केल्या. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण क्षेत्रात सतत काम केल्याने त्यांना ब्रिटिश सरकारने गौरवण्यात आले होते. असेही आपल्या महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक, ज्यांनी आपल्या देशासाठी जीवन पणाला लावले, अशा माझ्या सर्व सुधारकांना माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं धुरंधर हूँ समंदर का, शौर्य की परंपरा हूँ, मैं योद्धा हूँ सिंधुदुर्गा. सीना ताने खड़ी दीवारें बड़ी, अरे सीना ताने खड़ी दीवारें बड़ी, पकड़ मजबूत कड़ी जी जी हो जी 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 जी, पकड़ मजबूत कड़ी जी जी हो जी 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 जी. मुगलों से डटकर लड़ी यही हर घड़ी, समंदर से भी मारी बाजी, समंदर से भी मारी बाजी, समंदर से भी मारी बाजी. पानी खारा बाहर फिर भी अंदर से ये दूध भरा. पानी खारा बाहर फिर भी अंदर से ये दूध भरा. आंखों में मेरी तेज कटारी, दिल में तो बारूद भरा, दिल में तो बारूद भरा. फिरंगियों की चाल हुई ना काम, ऐसे ढाल
मेरी छाती, हाथी की जोर हुंकार लड़े झुंझार ऐसी भाला और मुट्ठी, मेरी तो धार ही जहांगीरदार जी 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 जी, मेरी तो धार ही जहांगीरदार जी 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 जी, मेरी तो धार ही जहांगीरदार जी 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 जी। कई रूप मेरे, कई रंग मेरे, आओ कर लो मुझसे मुलाकात। मी सिंधुदुर्ग। My greetings to all. As the world celebrates International Labour Day, in India, 1st May also marks as Maharashtra Day or Maharashtra Divas. It is on this day that the state of Maharashtra came into existence. It is on this day in 1960s that the state of Maharashtra was formed on linguistic grounds. The word Maharashtra means Maha, that is great, and Rashtra meaning nation. In 1947, when India became an independent nation, Bombay in western India was a separate state with the areas in the existing states of Maharashtra and Gujarat. In 1950s, Sanyukta Maharashtra Samiti spearheaded the demand for a separate Marathi-speaking state out of the then bilingual state of Bombay. The central government then did not pay heed to the popular demand of a separate Marathi-speaking state. The Marathi populace was tired of the adamant attitude of the then central government and decided to fight against it. The government used force to suppress the demand. More than hundreds of people lost their lives when the police opened fire at the Flora Fountain in Mumbai. The Sanyukta Maharashtra Samiti achieved its goal when Maharashtra and Gujarat were divided into two separate states on 1st May 1960 under the Bombay Reorganization Act. It is to commemorate this tragic incident that Flora Fountain is renamed since then as Hutatma Chowk or Hutatma Smarak. The state of Maharashtra is full of colors, glory and grandeur. From speeches to colorful parades, Maharashtra celebrates this day with great enthusiasm. With freedom in our mind, strength in our words, pureness in our blood, pride in our souls, zeal in our heart. Let's salute the spirit of Maharashtra. Jai Hind, Jai Maharashtra. बारी में बारी में बारी में बारी बारी में बारी में बारी में बारी बारी में बारी में बारी में बारी बारी में बारी में बारी में बारी. When my Lord beckons, I'll answer his call. All my problems are now his to solve. Divides disappear. A million step as one. I unite in conviction. My march has just begun. I'm his chosen. My faith stands tall. My knees may weaken, never my resolve. You seek nothing else when he finds you. So many faces, so many of me. Come meet them all. Me Pandharpur, me Maharashtra. भीमराव रामजी आंबेडकर भारताचा राज्यघटनाकार. माझा जन्म हा एका गरीब घरात झाला. माझे वडील सैनिक होते. महान कुटुंबात जन्म झाल्यामुळे आम्हाला नेहमीच भेदभाव सहन करावा लागला.
अशा कठीण परिस्थितीत मी माझे शिक्षण पूर्ण केले. माझी हुशारी पाहून महाराज सयाजीराव गायकवाडांनी माझ्या पुढच्या शिक्षणाची सोय केली. मी माझं पदवी शिक्षण पूर्ण केले आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. नंतर मी मुंबईत आल्यावर वकिली सुरू केली. कॉलेजेसमध्ये शिकू लागलो. भारतातील दलित लोकांसाठी मी खूप काम केले. त्यांच्यासाठी समाजात समान हक्क मिळावा म्हणून मी लढलो. त्यांच्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र मी सुरू केले. मी गांधीजींबरोबर पुणे करार केला. मी केलेले 14 तळे आंदोलन सर्वांना माहितीच आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. मी सर्वांना समान वागणूक मिळावी म्हणून मी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मी नव्या भारताचा पहिला विधिमंत्री झालो. मला भारताच्या राज्यघटना लिहिण्याचा मान मला मिळाला. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा, मोठे व्हा आणि समाजसेवा करा. यातच माझा खरा आनंद आहे. नमस्कार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच. मी बाळ गंगाधर टिळक. माझा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीमधील चिखलगाव येथे झाला. मी 1877 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून BA ची पदवी मिळवली. 1 जानेवारी 1880 रोजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत मी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लोकांमध्ये जागरूकता व्हावी, आपल्या देशातील घडामोडी त्यांना समजाव्यात म्हणून मी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. केसरी ही मराठीतून प्रसिद्ध आहे आणि मराठा ही इंग्लिशमधून प्रसिद्ध आहे. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळात मी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले. आपल्या मुलांना लहानपणापासून शिक्षणाचा, कौशल्याचा आणि सामाजिक कार्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या देशाला दिला तरच आपल्या हिंदुस्थानाची प्रगती होईल आणि यातच माझा खरा आनंद आहे. जाता जाता एकच सांगतो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरा करतात आणि माझे स्वप्नातील सुंदर महाराष्ट्र घडून माझे स्वप्न पूर्ण करत आहात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले आहे. मला कळलं मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवत नाही म्हणून मी सांगते, लिहा, वाचा, आत्मनिर्भर व्हा, काम करा, ज्ञान मिळवा. कारण ज्ञानाशिवाय तुम्ही हरवून जाल. जनावर म्हणून शिका, शिक्षण घ्या. शिक्षणाची संधी तुमच्यावर चालून आली आहे. शिका, मोठे व्हा आणि या बंधनातून मुक्त व्हा. धन्यवाद. मी महात्मा ज्योतिराव फुले. आपल्या समाजातील जातीभेद, अज्ञान स्त्रियांची वाईट स्थिती मला सतत अस्वस्थ करत राहायची. आपल्याला काहीतरी केले पाहिजे असे मला सतत वाटते आणि मग मला मार्ग सापडला. 1848 साली मी पहिली मुलींसाठी शाळा काढली. स्त्री शिक्षिका म्हणून पत्री सावित्रीबाई यांना तयार केले. 1851 साली दलित वस्तीतील मुलींसाठी शाळा काढली. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून मी आपल्या घराचा पाणीचा हौद त्यांच्यासाठी खुला केला. 1863 साली अभागी स्त्रियांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. एका गरीब बाईच्या मुलाला दत्तक घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध मी आयुष्यभर झगडत राहिलो आणि त्यासाठी मी 1873 साली सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. लोकांनी मला महात्मा म्हणून गौरविले. धन्यवाद. Come, walk with me through paths colored by tradition, through an undying belief, to a legend alive in prayer. Hear the bells dance in my name, see the earth surrender to my embrace. I rain down, they erupt as one in a golden tide.
their differences washed away. I paint them in my image, drenched in devotion. They are the same. I tear the sky, the blue bleeds yellow. They breathe yellow, echo yellow, explode yellow. And I become the color of your celebration and true devotion. The color of an ancient time and your now. I am the color of a king and his men and women. Come, see the sun rise to a majestic sight. This air will forever burn bright. So many faces, so many of me. Come meet them all. Me Jazuri, me Maharashtra. हम हैं जिया रे जीतने को हम रन में उतरते हैं। हम सूरज है अंत हमी रातों का करते हैं। युद्ध युद्ध की जंजीरों को हमने ही काटा है। बोल उठाया जग सारा जय मर्द मराठा रे। जो रक्त है तन में बहता वो हमसे यह है कहता। सम्मान के बदले जान भी दे तो नहीं घाटा रे। युद्ध युद्ध की जंजीरों को हमने ही काटा रे। बोल उठा यह जग सारा जय मर्द मराठा रे। महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र राज्य के स्थापना दिवस के उपलक्ष्य में मनाया जाता है। महाराष्ट्र दिवस को महाराष्ट्र दिन के नाम से भी जाना जाता है। महाराष्ट्र स्थापना दिवस हर साल 1 मई को मनाया जाता है। 1 मई 1960 को बॉम्बे स्टेट को भाषा के आधार पर 2 भागों में बांट दिया गया। गुजराती बोलने वाले जिलों को गुजरात राज्य में शामिल कर दिया गया और मराठी बोलने वाले जिलों को एक साथ लेकर एक अलग राज्य महाराष्ट्र बनाया गया। इस दिन परेड निकाली जाती है और राजनीतिक भाषण देने के लिए सभाएं बुलाई जाती हैं। इसके अलावा इस दिन पूरे महाराष्ट्र में स्टेट हॉलिडे रखा जाता है। महाराष्ट्र राज्य के गवर्नर प्रसिद्ध शिवाजी मैदान में भाषण देते हैं। इसी दिन महाराष्ट्र सरकार नई सरकारी स्कीमों और विकास के प्रोजेक्ट्स की घोषणा करती है। इसके अलावा जगह जगह सांस्कृतिक कार्यक्रम का भी आयोजन किया जाता है। महाराष्ट्र के स्कूलों में सांस्कृतिक और देशभक्ति के कार्यक्रम का आयोजन किया जाता है। देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे पायरी एक एक चरताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कणाची भरलंय रूप तुझं डोल्यान पायरी एक एक चरताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कणाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग
चैताचे महिन्या. Good morning. Today, 1st of May, is significant to all of us in more than one way. It is International Labour Day for all over the world. But for us, it is Maharashtra Day, which we celebrate with more enthusiasm. It was on this day that our state, Maharashtra, was born. Today is also the last working day of this academic year. Looking back at the year that is gone by, we have faced many challenges. There was not a single day when we could have had regular schooling. I take this opportunity to thank all the students, parents, and staff for cooperating with one another so that the studies of our students were continued without any difficulty. I hope and pray that we will have regular sessions once the school reopens in the month of June. I wish you all a very happy Maharashtra Day and happy summer vacation. Till then, stay safe, stay home. Jai Hind, Jai Maharashtra.